कालपासून आपण ऑनलाईन बिस्किट सुविधा सुरू केलेली आहे. ज्या ज्या ताईंनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडून बिस्किट ऑर्डर केली आहे त्या ताईंचे मनापासून आभार मानते. ज्या ताईंनी बिस्किट ऑर्डर केलेली आहे म्हणजे या 2 दिवसात करतील किंवा काल दुपारपासून पुढं ज्या ज्या ताईंनी बिस्किट ऑर्डर केलेली आहे त्यांना सोमवारी पार्सल मी टाकणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारपर्यंत तुम्हाला हे पार्सल मिळून जाईल. कारण रविवारचा दिवस सुट्टीचा आहे, तो एक दिवस असाच आपला जाणार आहे आणि शनिवार आणि रविवार ही बिस्किटं केली जाणार आहेत. आज शुक्रवार ही बिस्किटं बनवायला मी घेणार होते, पण लाईटीचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं शुक्रवारी ऑर्डरची बिस्किटं बनवायला मिळालेली नाहीत. जेवढी बिस्किटं बाहेरची करायला आलेली तेवढीच बिस्किटं मी बनवून दिली आणि ती बिस्किटंच बनवायला खूप वेळ गेला. त्यामुळं ऑर्डरीची बिस्किटं शनिवारी रविवारी तयार केली जाणार आहेत आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायलासुद्धा मिळतील. त्यामध्ये मी काय काय मटेरियल वापरलेलं आहे ते. आता इथं काय झालेलं आहे तुम्हाला सांगते. जी ही बिस्किटं मला बनवायला त्यांनी दिलेली आहेत तर ते पीठ अक्षरशः निम्मं भरलं. फक्त 3 किलोची बनवायची होती, तिथं 1.5 किलो हे पीठ भरलं. कारण हे पीठ इतकं जाडं भरडं दळून आणलेलं होतं की त्यांनी हे मटेरियल दिलेलं आहे त्यांनीच पीठ चाळून टपामध्ये ठेवलं. त्यामुळं मला पीठ मळणीसुद्धा उलटी करावी लागत आहे. सुरुवातीला पीठ मळलं 1.5 किलोच भरलं, अर्धा किलो मी माझ्याजवळचं पीठ घातलं आणि 2 किलो कसं बसं केलं. साखर म्हटलं यामध्ये घालायची तर साखरेचे मोठेच्या मोठे खडे होते, ती साखरसुद्धा चाळून घेतली. पीठ टपामध्येच चाळल्यामुळं आज उलटं मेजरमेंट टाकणार आहे. पीठ शेवटी टाकते ते पीठ सुरुवातीलाच टाकलं. साखरसुद्धा चाळून घेतली, भरपूर त्याचे हेंडे झालेले होते. त्यानंतर हे आता 2 किलोचं मेजरमेंट आहे, त्यामुळं 20 ग्रॅम अमोनिया पावडर घालायची आहे, 10 ग्रॅम बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 600 ग्रॅम तूप घालून घ्यायचं आहे, 1 लिटर दूध घालून घ्यायचं आहे. ज्या ताईंना माझ्याकडून शुद्ध म्हैशीच्या तुपातील गव्हाच्या पिठाची बिस्किटे, नानकटाई, नाचणी बिस्किटं, त्यानंतर बेसन नानकटाई हवी असतील त्यांनी जो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करा किंवा हाय म्हणून फक्त पाठवा. तुम्हाला त्याचे रेट मिळून जातील. तुम्हाला जर हवी असतील तर किती तुम्हाला बिस्किटं हवी आहेत ते सांगा आणि त्यानंतर पेमेंट घेतलं जाईल. कुठलंही पार्सल पेमेंटशिवाय दिलं जाणार नाही. सुरुवातीला पेमेंट हे तुम्हाला करावं लागेल आणि मगच ऑर्डर स्वीकारली जाईल. बिस्किट हे वजन करून दिलं जाणार आहे. त्यामध्ये नग किती बसतात हे मला एका ताईंनी विचारलेलं आहे, पण ही बिस्किट आपण हातावरती बनवतो, कुठल्याही मशिनरीमध्ये हे बिस्किट आपण बनवत नाही. त्यामुळं बिस्किटं थोडीफार कमी जास्त होऊ शकतात, 4 ते 5 बिस्किटं कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळं परफेक्ट माप तुम्हाला मी सांगू शकत नाही. वजन करून 1 किलो बिस्किटं असणार आहेत. जो डबा वापरणार आहे त्याचं वजन धरलं जाणार नाही, बिस्किटाचं वजन धरलं जाणार आहे. ज्या ताईंना ही बिस्किटं हवी आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरती ऑर्डर करू शकता. व्हॉट्सअप क्रमांक ओन्ली व्हॉट्सअप आहे, कॉलिंगसाठी नाही. शिवाय जरी चुकून कोणी केला तरी रिसीव केला जाणार नाही. तुमचे पार्सलविषयी काही डाऊट्स असतील तर मेसेज करा, त्यावरती तुम्हाला उत्तर मिळेल. आणि रेसिपीविषयी काही डाऊट्स असतील या व्हिडिओविषयी तर ते कमेंट बॉक्समध्येच त्याचं उत्तर मिळेल. कोणालाही पार्सल शिवाय तिथं अजिबात उत्तर मिळणार नाही, त्यांना कमेंट बॉक्समध्येच उत्तर मिळेल. त्यामुळं जे रेसिपीच्या कमेंट्स असतील त्या यूट्यूबवरतीच उत्तरं तुम्हाला मिळतील आणि पार्सलविषयी कुठलीही माहिती तुमची असू द्या सगळी व्हॉट्सअप क्रमांकावरती मिळेल. ऑर्डर दिल्यानंतर बिस्किटं बनवायला आणि पार्सल टाकायला 2 ते 3 दिवस लागतात आणि पार्सल तुमच्या इकडं पोचवायला 3 ते 4 दिवस लागतील. कमीत कमी सांगते तुम्हाला. जवळ असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा पार्सल तुम्हाला पोहोचू शकतं, पण मी जास्तीत जास्त तुम्हाला वेळ सांगत आहे जेणेकरून
सारखं तुम्हाला असं वाटायला नको का पार्सल का आलं नाही, पार्सल का आलं नाही. आणि ज्या ज्या ताईंनी मला पेमेंट केलं आहे त्यांनी तर बिनधास्त राहा, कारण हे पार्सल तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे. आता खरं सांगायचं झालं तर या बिस्किटविषयी एकही अशी गोष्ट नाही की ती तुमच्याजवळून मी लपवून ठेवलेली आहे. जेवढी माहिती मला आहे तेवढी सगळी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि देत आहे. तरीसुद्धा इतकं मला त्रास देतात ना, खूप खूप त्रास देतात. उलटं सुलटं इतकं प्रश्न करतात ना, मला कन्फ्यूज करून टाकतात. कारण एक म्हणजे घरकाम असतं, त्यानंतर ही बिस्किटं बनवायची असतात, त्यानंतर त्याच्यावरती काहीतरी चांगलं बोलायचं असतं, ते बाजूलाच राहतं आणि या कमेंटवरतीच बोलावं लागतं. आता एक जण आहेत, एका व्हिडिओवरती 4-4 कमेंट केलेले आहेत की पावशर बिस्किटं कशी देता, पावशर बिस्किटं कशी देता. आता तुम्ही मला सांगा की ज्या ताई माझे दररोज व्हिडिओ बघतात किंवा काल जो मी पार्सलविषयी व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्यामध्ये मी काय सांगितलेलं आहे, कमीत कमी अर्धा किलोचं पार्सल तुम्ही मागवायला पाहिजे. तर त्याच्यावरतीच कमेंट आहे 4-4 पावशर बिस्किटं कशी देता. म्हणजे जाणून बुजून हे करत आहात हे त्यातून दिसून येतं. कितीतरी ताईंनी खूप व्हिडिओ समजावून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनंच मला रिप्लायसुद्धा केलेला आहे, बिस्किटं मागवलेली आहेत. पण काही जणांनी व्हॉट्सअपवरती खूप त्रास दिलेला आहे मला. ज्या कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न असतात ना, जे प्रश्न असतात ना, ते प्रश्न सगळे व्हॉट्सअपवरती करायला सुरुवात केलेली आहे. हे कसं करायचं, ते कसं करायचं, यामध्ये हे टाकलं तर चालेल का, ते टाकलं तर चालेल का. व्हॉट्सअप क्रमांक कशासाठी आहे, बिस्किट बुकिंगसाठी आहे, पार्सल सुविधासाठी तो नंबर आहे. तर तिकडं मला पूर्ण असं नाही कन्फ्यूज करून सोडलेलं आहे. कुणालाही उत्तर व्हॉट्सअपवरती मिळणार नाही. कुणालाही मेसेज मी बघितला तरीसुद्धा कुणालाही तिकडं उत्तर मिळणार नाही. तुम्हाला यूट्यूबवरतीच त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे यांना व्हिडिओ बघायला नको, यांना रेसिपी मी कशी बनवते ते बघायला नको, यांना फक्त त्यांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत. मोबाईलवरती किती कामं असतात, व्हिडिओ बनवणं असतं, एडिटिंगचं काम असतं, कुणाचं पार्सल आलं आहे याविषयी त्यांचे ॲड्रेस वगैरे घ्यायचे असतात, कितीतरी महत्त्वाचे कामं असतात त्यामध्ये. आणि यांचं विनाकारण मेसेज करायला सुरुवात असते. किती डिस्टर्ब होतं सांगा बरं. माझ्या ठिकाणी तुम्ही आहात असं समजा. इतकं करायचं असतं का एखाद्याला डिस्टर्ब. मला तर असं वाटायला लागलं की एवढी मी माहिती सांगून मी चूक केली काय, यामध्ये काहीतरी मी गोष्टी दडवून ठेवायला पाहिजे होत्या, लपवून ठेवायला पाहिजे होत्या, म्हणजे इतका लोकांनी मला त्रास दिला नसता. ज्या ताईंना माझ्याकडून माहिती घ्यायला आवडते किंवा त्यांना या रेसिपी पाहायला आवडतात, माझे व्हिडिओ पाहायला आवडतात, त्या ताईंनी मला अजिबात त्रास दिलेला नाही. कालचा व्हिडिओ पहा, त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कितीतरी ताईंनी माझं अभिनंदन केलेलं आहे. त्यांना आवडलेलं आहे की आज हे मी पाऊल टाकलेलं आहे, ते त्यांना आवडलेलं आहे. त्यांचा इतका पाठिंबा आहे मला. आणि काही जण असे आहेत ना, कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायचे राहिले तर त्यांनी व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 150-200 मेसेज आलेले आहेत कारण नसताना. त्यामध्ये अगदी बोटावर मोजण्यासारख्या ऑर्डरी आलेल्या आहेत किंवा थोडेसेच प्रश्न असे आहेत की बिस्किटविषयी. पण सगळे जे प्रश्न आहेत व्हॉट्सअपवरती ते त्यांना पडलेले प्रश्नाची उत्तरं मी तिथं द्यायची. अजिबात होणार नाही, कारण ऑर्डरी घेण्यासाठी मला खूप डिस्टर्ब काल केलेलं आहे. त्यामुळं मी तर आत्ता अजिबातच तिकडं व्हॉट्सअपवरती तुम्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. तुम्हाला जर प्रश्नाची उत्तरं पाहिजे असतील ना, तुमच्या मनासारखं जर उत्तर हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्येच प्रश्न विचारायचे आणि तिथंच तुम्हाला उत्तर मिळणार त्याचं. आज व्हिडिओ लेट येण्याचं कारण म्हणजे हे आहे. खूप काल तर मला त्रास दिला आहे सगळ्यांनी. खूप मला अजिबात व्हिडिओ एडिटिंगलासुद्धा वेळ मिळालेला नाही. आता बघा, तो विषय बाजूला राहू दे. हे पीठ सगळं मळून घेतलं, त्याचे गोळे तयार केले. अहो पण मदतीला होते, कारण मला कालपासून खूप त्रास झालेला आहे आणि त्यातून ही बिस्किटं बनवायची म्हणजे खूप कसरतच होती ती. आता आज मी बनवणार होते पार्सलची बिस्किटं, पण व्हॉट्सअपचे मेसेज आणि
व्होल्टेजचा प्रॉब्लेम यामुळं आज मला बिस्किटं ती बनवाय मिळालेली नाहीत. शनिवारी रविवारी बनवीन आणि सोमवारी पार्सल टाकीन. प्रेस करून घेतलीत आणि 160 टेम्परेचरला बेक करण्यासाठी बिस्किटं घातली. 25 मिनटं लागलेले होते. 20 मिनटामध्ये ही बिस्किटं झाली नाहीत, कारण व्होल्टेजचा खूप आज प्रॉब्लेम आलेला होता. आणि 25 मिनटानंतर बघा अशी ही मस्त खुसखुशीत गव्हाच्या पिठाची बिस्किट आपली तयार झालेली आहेत. तुम्हाला कोणाला घरी बसून गव्हाच्या पिठाची बिस्किटं हवी असतील तर मेसेज करून नक्की सांगा. तुम्हाला ऑर्डर घरबसल्या मिळेल आणि गव्हाच्या पिठाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकाल. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.